नमस्कार मंडळी. अश्विनीज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे वाळवणातल्या हिरवी मिरची. ही वाळवणातली हिरवी मिरची आपण स्टोरेजमध्ये वर्षभर ठेवू शकतो. तर मग त्यासाठी इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, ते पण फिक्यावाल्या, जास्त तिखटवाल्या मी घेतलेल्या नाहीत. आणि थोडेसे जाडसर अशी घ्यायची आहे, कारण ती वाळवल्याच्या नंतर सुकते. सर्वात आधी ह्या मिरच्या धुवून घ्यायच्या आहेत आणि स्वच्छ असं पुसून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग आपण हे मिरचीला अशी चीर पाडायची आहे, जेणेकरून आपण त्याच्यामध्ये मसाला भरणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने मी इथे चीर पाडलेली आहे. असं एक एक करून आपण सर्व मिरच्यांना चीर पाडून घ्यायची आहे. ही वाळवणातली हिरवी मिरची मी बिना दहीची करणार आहे, तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा. असे करून आपण सर्व मिरच्यांना चीर पाडून घ्यायची आहे. असे एक एक करत सर्व मिरच्यांना आपण चीर पाडून घ्यायचे आहे. आता इथे आपण काही मसाले घेतले आहेत मिरचीला लावण्यासाठी, कारण हे आपण बिना दहीचं करणार आहे. तर त्यासाठी इथे आपण चीर पाडलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता एका बाउलमध्ये पाव वाटी धने पावडर टाकायचं आहे, त्याच्यामध्येच पाव वाटी मीठ टाकायचं आहे आणि त्याच्यामध्येच आपण पाव वाटी हळद टाकत आहे. तुम्हाला वाटीचं प्रमाण समजत नसेल तर 5-5 चमचे घेतले तरी चालतील. तर आता हे सर्व मिसळून घ्यायचं आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि एक एकर जशी मिरची घ्यायची आहे आणि चीर पाडलेल्या जागेमध्ये हे मसाला थोडं थोडं करत असं टाकायचं आहे. हे बघा, आता मसाला टाकून झालेला आहे. आता ते मी एका प्लेटमध्ये ठेवत आहे. असे एक एक करत आपण सर्व मिरच्यांना हा मसाला लावून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता सर्व मिरच्यांना आपला मसाला लावून झालेला आहे. आणि मसाला थोडाफार राहिला तर ते फेकून द्यायचं नाही, आपण ते ठेवू शकतो, जेणेकरून मग नंतर मग आपण ते मसाला आपण घरातल्या जेवणामध्ये पण वापरू शकतो आणि ते आपण दुसऱ्या मिरच्यांना पण लावू शकतो. तर आता इथे मी एक परात घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक एक करत असं मिरच्या ठेवत आहे. हे मिरची असे 2 ते 3 दिवस चांगले कुरकुरीत होईपर्यंत सुकून घ्यायचं आहे. रात्रीच्या टायमाला ह्या परातवरती मी असा फडका ठेवत आहे कॉटनचा, जेणेकरून मग ते मिरच्या खराब नाही होणार. आता तुम्ही बघू शकता सर्व मिरच्या असे सुकलेल्या आहेत 3 दिवस सुकल्याच्या नंतर. हे बघा, कशी दांडी जी आहे ती आरामात अशी तोडता येते, म्हणजे मिरच्या आपल्या चांगल्या सुकलेल्या आहेत. तर आता मी तुम्हाला हे मिरच्या फ्राय करून दाखवत आहे. ही मिरच्या फ्राय करताना ह्याला ठसका लागत नाही, ह्या चांगल्या अशा कुरकुरीत तळल्या जातात. तर तुम्ही ही रेसिपी माझी नक्की ट्राय करा आणि ही वर्षभर पण साठवता येतं. तर ही रेसिपी तुम्हाला माझी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.